गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाउ आर यू? शुभ सकाळ सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. चला आलीत का माझी मुलं सगळी? आर यू देअर? आली का सगळी? चला पटापट या क्लास सुरू झाला आपला. या सगळ्यांनी क्लासला या बेटा, पटापट क्लास सुरू झालाय आपला. या सगळ्यांनी. आपण क्लास सुरू करतोय बेटा. बघा आपण काय बघतोय, पण जॉमेट्री बघतोय. जॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये आपण काय काय बघितलं. भूमितीमध्ये आपण काय बघितलं? ट्रायंगल, ट्रायंगल, स्क्वेअर आणि रेक्टँगल हे बघितलं. परत आपण पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन्स बघितल्या. परत आपण अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल्स बघितलं, म्हणजे कोन आणि कोनाचे प्रकार, समांतर रेषा व लंब रेषा, आयत, त्रिकोण, चौरस हे बघितलं आहे की नाही. आता आपण त्याच्या पुढे जाऊया थोडं. आज आपण त्याच्या पुढची एखादी कन्सेप्ट बघूया. आणि ती पण कन्सेप्ट जसं आता त्या तिन्ही कन्सेप्ट सोप्या गेल्या तुम्हाला, एकदम सो इझी गेल्या, तसंच आता ही सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट इझी जाणार आहे. मग बघू आता पुढली आज आपण कुठली कन्सेप्ट घेणार आहोत. ती तुम्हाला छान आवडते, मला खूप मस्त आवडते अशी कन्सेप्ट आहे. कारण तुम्ही लहानपणापासून तो आकार बघत असता, त्या आकाराची तुम्हाला मजा येते लहानपणापासून. चेंडू खेळायला आवडतो ना सगळ्यांना, आहे की नाही? बरोबर, चेंडू खेळायला आवडतो आहे ना. तर अशा प्रकारे आज आपण आहे ना अशाच आकाराविषयी किंवा वर्तुळ या आकाराविषयी शिकणार आहोत. सर्कल, ज्या वर्तुळाला आपण सर्कल म्हणतो, सर्कल म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत बालमित्रांनो. आता पहा की सोबतची जी, आता बघा ही जी आकृती दिसते तुम्हाला, ही आकृती दिसते आणि हा याचा पी बिंदू, सेंटर पॉइंट. काय आहे? सेंटर पॉइंट. आता बघा वर्तुळ म्हणजे काय, तर एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या अनेक बिंदूंचा समुच्चय. एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या असंख्य अनंत बिंदूंचा समुच्चय म्हणजे बिंदू, वर्तुळ होय, आहे की नाही. बघा आता हा पी जो आहे हा सेंटर पॉइंट आहे, म्हणजे त्याला केंद्रबिंदू म्हणतात. काय म्हणतात त्याला? पी ला सेंटर पॉइंट किंवा केंद्रबिंदू. केंद्र बिंदू म्हणजे सेंटर पॉइंट म्हणतात त्याला. ओके, म्हणजे हे पी वर्तुळ, पी केंद्र असलेले वर्तुळ आहे, पी सेंटर असलेले सर्कल आहे. आता बघा, आता या पी ला जर तुम्ही असं इथे पकडून ठेवलं, एक धागा घेतला तुमच्या हातात आणि हा धागा असा इथे पकडून ठेवला टोकाला आणि दुसरं टोक इथे ठेवलं धाग्याचं आणि असे धावत गेले तर एक सर्कल निघू शकते, आहे की नाही. किंवा तुम्ही चुना टाकताना, जेव्हा चुना टाकावं लागते सर्कल मध्ये, तर लोक काय करतात, इथे छान एक काडी ठोकतात मध्ये, सेंटर पॉइंट करतात. काडी ठोकल्या त्या काडीला काय करतात, दोरी बांधतात. दोरी बांधतात आणि जेवढं मोठं त्यांना सर्कल पाहिजे तेवढी ती दोरी धरतात तिथपर्यंत, दुसरं टोक तेवढं धरतात आणि मग असे ते दुसऱ्या इकडून ते वर्तुळ आखून घेतात, आहे की नाही. तुम्ही बघितलं असेल जेव्हा गेम्स वगैरे असतात तेव्हा अशा प्रकारे आखल्या जातात. किंवा 26 जानेवारी, 15 ऑगस्टला जेव्हा चुन्याने आखतात ना तुम्हाला प्रेयरसाठी, किंवा तुम्हाला कोणते कार्यक्रम असतील, कुठल्या या ग्रुपमध्ये झिमचा कार्यक्रम असतील किंवा मोठ्या सर्कलमध्ये, लहान सर्कलमध्ये, तेव्हा अशा प्रकारे चुन्याने सर्कल आखतात. तर याला पी केंद्रबिंदू, पी सेंटर असलेल्या हे एक वर्तुळ आहे, याला म्हणतात सेंटर पॉइंट किंवा केंद्र बिंदू. आता बघा आपण वर्तुळाच्या काही कॉन्सेप्ट शिकून घेणार आहोत. त्या अतिशय सोपे आहेत बालमित्रांनो, आणि त्यास तुम्ही समजून घेतल्या ना तर तुम्हाला खूपच सोपं जाणार आहे. बघा आता हा जो वर्तुळाचा पॉइंट आहे, आता बघा इथं जर बघितलं तुम्ही, दिसतो ना तुम्हाला. आता तुम्ही इथे सेंटर पॉइंटच लक्षात ठेवा. आता इथं आहे तो सेंटर पॉइंट पकडा पी. आता हा जो सेंटर पॉइंट आहे आणि हा जो दिसतोय तुम्हाला वर्तुळाची असं कडा दिसते ना कडा, हा, याच्यावरचा कोणताही पॉइंट, कोणताही पॉइंट घेतला असं आपण जोडलं, याला समजा आपण नाव दिलं पी क्यू. सेंटर पॉइंट
आणि सेंटर पॉइंट आहे म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, वर्तुळाबिंदू हाही घेऊ शकता तुम्ही, हाही घेऊ शकता, हाही घेऊ शकता, हाही घेऊ शकता, कोणताही एक बिंदू, कुठलाही एक बिंदू घेऊ शकता तुम्ही, केंद्रबिंदू आणि कुठलाही बिंदू. मग आपण हा घेतला क्यू. आता हे पी क्यू जे दिसते ना तुम्हाला, या पी क्यू ला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या किंवा रेडियस. काय म्हणतात? रेडियस. याला सेंटर पॉइंट म्हणतात, त्याला रेडियस म्हणतात, वर्तुळाची रेडियस. आता तुम्हाला असे रेडियस किती काढता येतील बरं? प्रत्येकाने काढा बरं. प्रत्येकाकडे वही आणि पेन आहे ना, सगळ्यांनी रेडियस काढा आपापली, सगळ्यांनी काढा. एक सर्कल काढा, रेडियस काढा, तिथे तुमचं नाव द्या. तुमचं नाव कसं द्यायचं? आता समजा माझं नाव आहे सुनीता लहाने, तर मग समजा याचं सर्कल आहे, या सर्कल मध्ये जर छान सर्कल काढा, व्यवस्थित सर्कलच आलं पाहिजे. हा, याला यस नाव दिलं आणि याला यल, सुनीता लहाने, झाली माझी रेडियस तयार, माझ्या नावाची रेडियस तयार झाली. तुम्ही पण आपापल्या नावाचे रेडियस तयार करा, आपापलं सर्कल काढा आणि तिथे तुमच्या नावाच्या रेडियस तयार करा. आणि मला सांगा की अशा रेडियस आपण किती काढू शकतो? किती रेडियस काढू शकतो? एका सर्कल मध्ये आपण किती रेडियस काढू शकतो? मला चार्ट मध्ये लिहून पाठवा सगळ्यांनी की अशा आपण रेडियस किती काढू शकतो, एका सर्कल मध्ये आपण रेडियस किती काढू शकतो. चला पटापट सांगा. स्वतःच्या नावाची पण रेडियस काढा सगळ्यांनी. किती काढू शकतो आपण सांगा, आकड्यांमध्ये लिहून पाठवा मला. किती काढू शकता तुम्ही? बघा इथे मी किती काढले? 1 2 3 4 5 6 आहे ना. आता मी अशी नाही काढू शकणार का? अशी नाही काढू शकणार का? अशी नाही काढू शकणार का? ही नाही काढू शकणार का? ही नाही काढू शकणार का? ही नाही काढू शकणार का? सांगा. बघा मी किती त्रिज्या काढू शकते, किती रेडियस काढू शकते. सेंटर पॉइंट आणि वर्तुळावरील पॉइंट, केंद्रबिंदू आणि हा वर्तुळावरील बिंदू, दोन्ही पॉइंट, हा वर्तुळा केंद्रबिंदू आणि हा वर्तुळावरचा बिंदू, या दोघांना जोडणार किती काढू शकतो आपण? म्हणजे या वर्तुळामध्ये मोजता न येण्यासारख्या त्रिज्या आपण काढू शकतो, रेडियस काढू शकतो. म्हणून म्हणतात की आपण वर्तुळामध्ये अनंत, असंख्य, की जे आपल्याला मोजता येत नाही एवढ्या आपण त्रिज्या याच्यामध्ये काढू शकतो. कितीही त्रिज्या आपण वर्तुळामध्ये काढू शकतो. पहा आता आपली पी क्यू ही त्रिज्या होती आणि एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात आणि या सर्व त्रिज्यांची जी लांबी असते ना, ही जी लांबी असते ही सारखी असते, समान असते. सर्व त्रिज्यांची लांबी कशी असते? ही सारखी असते, समान असते. समजा आता हे पी क्यू ही त्रिज्या आहे, हिची जर लांबी 6 सेंटीमीटर असेल तर ही आता इथे समजा आर घेतली, पी आर घेतली, तर पी आर सुद्धा 6 सेंटीमीटरच असणार आहे. बघा बालमित्रांनो लक्ष घ्या, लक्षात घ्या की आपण पहिले सेंटर बिंदू पाहिला, केंद्रबिंदू पाहिला की पी या केंद्रापासून समान अंतरावर असंख्य बिंदूच्या काढलेल्या समुच्चयाला काय म्हणतात? वर्तुळ म्हणतात. अनेक बिंदूंचा समुच्चय आहे तो. त्यानंतर आपण बघितलं की जो वर्तुळ केंद्र म्हणजेच केंद्रबिंदू काढला आपण आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू, वर्तुळाच्या बाहेर नको जायला, वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते तिला म्हणतात त्रिज्या किंवा रेडियस. आता ही जी रेडियस आहे, एका वर्तुळामध्ये कितीही सुद्धा रेडियस आपण काढू शकतो, असंख्य अनंत रेडियस काढू शकतो. म्हणजे जर आणि त्यांचं सारखं सारखं सगळ्यांचं समान लांबी असते, समान मापाच्या असतात, त्या एकाच मापाच्या असतात. समजा पी क्यू 6 सेंटीमीटरची असेल तर पी आय सुद्धा 6 सेंटीमीटरची असेल, पी एल सुद्धा 6 सेंटीमीटरची असेल, पी एस सुद्धा 6 सेंटीमीटरची असेल, पी एन सुद्धा 6 सेंटीमीटर, म्हणजे सगळ्या एका मापाच्या असतात. चला एवढं समजून घेतलं बालमित्रांनो. चला आता आपण पुढची कॉन्सेप्ट बघू. बघा त्रिज्या समजली तुम्हाला, रेडियस समजली, व्यवस्थित समजली रेडियस, समजली सगळ्यांना? ओके. चला आता हा बघू, इथे दुसरी कॉन्सेप्ट बघू. परत इथे सेंटर पॉइंट पी. ओके, त्याच्याशिवाय आपल्याला सर्कलच काढता येत नाही सेंटर पॉइंट शिवाय.
आता तुम्हाला ही दिसते की वर्तुळावरचे जे दोन बिंदू आहेत, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू बघा, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? जीवा असे म्हणतात. जीवा समजली तुम्हाला? आता बघा, हे जीवा पण आपण असंख्य जीवा काढू शकतो. एका वर्तुळामध्ये आपण असंख्य जीवा काढू शकतो. अशी कोणतेही वर्तुळावरचे दोन बिंदू, आता असे पण बिंदू घेऊ शकता तुम्ही, असे पण बिंदू घेऊ शकता, असे पण बिंदू घेऊ शकता. कोणतेही दोन बिंदू, कोणतेही दोन बिंदू वर्तुळावरचे जोडले तर तिथेपासून काय तयार होते? जीवा तयार होते. आपण असे असंख्य जीवा तयार करू शकतो. बघा, हे सुद्धा जीवा आहे, हे सुद्धा जीवा आहे. आता बघा, आता तुम्हाला काय दिसते? बघा, ही एस एल नावाची जी जीवा आहे, हे सगळे जीवा आहेत. आपण हे जीवा कितीही काढू शकतो. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले असता जी रेषा तयार होते त्याला जीवा असे म्हणतात. आता ही एस एल दिसते तुम्हाला, ही सेंटर पॉइंट मधून गेलेली आहे. एस एल जी आहे ही कशातून गेलेली आहे? सेंटर पॉइंट मधून गेलेली आहे. तेव्हा या जीवेला काय म्हणतात? मात्र व्यास असे म्हणतात, डायमीटर. काय म्हणतात? व्यास, याला कॉर्ड म्हणतात, जीवा. आता पहा, ही व्यास म्हणजे ही सर्वात मोठी जीवा आहे किंवा कॉर्ड आहे. जो डायमीटर असतो ना, सर्कलचा जो डायमीटर असतो, तो डायमीटर म्हणजे सर्वात मोठी कॉर्ड असते किंवा जीवा असते, सर्वात मोठी जीवा असते. कारण ती काय करते? सेंटर पॉइंट मधून जाते, म्हणून ती सर्वात मोठी असते. मग आता ज्या प्रकारे जीवा असंख्य काढू शकतो, अनंत काढू शकतो आपण एका वर्तुळात, तसंच आपण डायमीटर सुद्धा, बघा, डायमीटर सुद्धा असंख्य काढू शकतो. आणि हे डायमीटर सगळे एकाच मापाचे असतात, एकाच मापाचे. जसं रेडियस एकाच मापाचे असतात ना, सगळे रेडियस एकाच मापाचे असतात, समान असतात, तसेच डायमीटर सुद्धा एकाच मापाचे असतात, समान असतात डायमीटर. मात्र जीवा जी आहे, कॉर्ड जी आहे जीवा, ही वेगवेगळ्या मापाची असते. पण मात्र जो डायमीटर आहे तो मात्र एकाच मापाचा असतो, समान मापाचा असतो. कितीही काढू शकता तुम्ही, बघा, कितीही डायमीटर काढू शकता. फक्त अट एवढीच आहे की तो सेंटर पॉइंट मधून गेली पाहिजे. कुठून गेली पाहिजे? ती सेंटर पॉइंट मधून गेली पाहिजे, म्हणजे झाला तो डायमीटर. जेव्हा वर्तुळावरील दोन बिंदू सेंटर पॉइंट मधून जात नाही तेव्हा तिला जीवा म्हणतात. आणि जेव्हा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू सेंटर पॉइंट मधून जातात तेव्हा त्यांना डायमीटर म्हणतात. ओके, कळलं? म्हणजे डायमीटर सुद्धा एकाच समान मापाचे असतात, सेम टू सेम असतात सगळे. जीवा मात्र वेगवेगळ्या मापाचे असतात, कारण तुम्हाला दिसते तिथे लहान असेल, मोठे असेल. आणि सर्वात मोठी जीवा किंवा सर्वात मोठी जी कॉर्ड आहे ती कोणती असते? सर्वात मोठी कॉर्ड म्हणजे डायमीटर असतो. सर्कलचा जो डायमीटर आहे म्हणजे सर्वात मोठी कॉर्ड आहे. समजलं एवढं सगळ्यांना? बघा, इथे आपण सेंटर पॉइंट समजून घेतला, इथे आपण रेडियस समजून घेतली. रेडियस सुद्धा एका सर्कल मध्ये खूप सारे अनंत असंख्य मोजता न येण्यासारख्या आपण रेडियस काढू शकतो, आणि ते सगळे समान असतात, समान मापाच्या असतात, सगळ्या समान मापाच्या असतात. आणि तसंच मग आपण बघितलं की वर्तुळावरील, आता रेडियस म्हणजे काय? तर सेंटर पॉइंट आणि वर्तुळावरील एक बिंदू, सेंटर पॉइंट आणि वर्तुळावरील एक बिंदू. पण मात्र जी कॉर्ड आहे ती वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू, कॉर्ड म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला कॉर्ड किंवा जीवा म्हणतात. आणि जर ही जीवा वर्तुळाच्या सेंटर मधून जात असेल, सेंटर पॉइंट मधून जात असेल, तर त्याला वर्तुळाचा डायमीटर म्हणतात, म्हणजे व्यास असे म्हणतात. आणि सर्वात मोठी कॉर्ड म्हणजे वर्तुळाचा डायमीटर. आणि हे जे डायमीटर काढतो आपण वर्तुळातून ते सुद्धा खूप सारे निघतात, असंख्य निघतात, मोजता येत नाही आपल्याला. ते सर्व एकाच मापाचे असतात. व्हेरी गुड बालमित्रांनो, तुम्ही एवढं समजून घेतलं, तुम्ही लिहून घ्या. आता आपण काय काय बघितलं की आपण बघितलं वर्तुळाचा सेंटर पॉइंट, नंतर बघितलं वर्तुळाची कॉर्ड बघितलं, नंतर वर्तुळाचा डायमीटर बघितला. आता बघा, आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. हा एक सर्कल आहे, है ना?
त्याचा सेंटर पॉइंट पी आहे. बघा आता वर्तुळावरचा कोणताही बिंदू आणि सेंटर पॉइंट यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण? ही आहे रेडियस. काय आहे? रेडियस म्हणजे त्याला त्रिज्या म्हणतो आपण, त्रिज्या. ओके. आणि समजा आता ही अशी सरळ इकडे वाढवली आपण, एका सेंटर पॉइंट मधून गेलेली आहे ही एस. आता हा पी एस ही सुद्धा एक इथून जर घेतली तर ही रेडियसच आहे. पण आता हा एस आणि क्यू हा मात्र डायमीटर आहे, व्यास आहे. काय आहे? डायमीटर, म्हणजेच त्याला व्यास म्हणतात मराठीत. हा डायमीटर आहे. आणि ही पी क्यू ही रेडियस आहे आणि एस पी हा एस क्यू हा डायमीटर आहे. आता बघा हे जे अंतर आहे तुम्हाला दिसते आहे, हे अंतर हे याचे डबल दिसते. तुम्हाला दिसते की नाही? दुप्पट दिसते की ना? बघा, म्हणजे जर आपल्याला रेडियस आणि डायमीटर या दोघांचा जर संबंध काढायचा असेल, रिलेशन काढायचं असेल, तर आपण असं म्हणू शकतो की जो डायमीटर असतो, म्हणजे डायमीटर जो असतो तो रेडियस डबल असतो, है ना? 2 रेडियस असतो तो. 2r म्हणजे डायमीटर, 2r म्हणजे डायमीटर. आणि रेडियस जी असते ना, रेडियस ती मात्र याच्या अर्धी असते. रेडियस व्यासाच्या अर्धी असते. म्हणजेच व्यास भागीला 2 जर केले तर आपल्याला रेडियस मिळते आणि त्रिज्या भागीला 2 केलं तर आपल्याला, त्रिज्या गुणिला 2 केलं तर आपल्याला डायमीटर मिळतं. बघा किती सोपं आहे. जर आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायचा असेल तर रेडियसला 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डायमीटर मिळतो. आणि जर आपल्याला त्रिज्या पाहिजे असेल, रेडियस पाहिजे असेल, तर जर आपण डायमीटरला 2 नी डिवाइड केलं तर आपल्याला रेडियस मिळते. कारण ही याच्या दुप्पट असते. पाहिलं ना तुम्ही? ही जर आता समजा पी क्यू 5 सेंटीमीटर असेल तर मग सांगा एस क्यू किती असेल? पूर्ण एस क्यू 10 सेंटीमीटर असेल. इतकं सोपं आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने ते आपण समजून घेत आहोत. बघा, इतकं समजलं सगळ्यांना? बघा, सेंटर पॉइंट सगळ्यांना समजला? आता ही जी वर्तुळाची कडा दिसते, तुम्हाला दिसते ही वर्तुळाची कडा? ही जी वर्तुळाची पूर्ण कडा आहे, सगळ्या वर्तुळांची ही कडा, बाहेरची ही कडा, ही वर्तुळाची जी कडा आहे याची जी ही लांबी आहे याला म्हणतात परिघ. काय म्हणतात त्याला? परिघ. काय म्हणतात? परिघ. वर्तुळाचा परिघ. काय म्हणतात? वर्तुळाचा परिघ. बघा, आपण बघितलं सेंटर पॉइंट, परिघ, रेडियस, त्रिज्या, जीवा, कॉर्ड, डायमीटर, व्यास, एवढ्या कन्सेप्ट आपण बघितल्या. आता हे वर्तुळावर याच्यावर जे बिंदू असतात ना, हे वर्तुळावरील बिंदू. इथं समजा पी आहे, पी डबल झाला का? इथे समजा हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. हे जे दिसतात तुम्हाला बिंदू, हे वर्तुळावरचे बिंदू आहे. आता हा जो भाग आहे ना, हा आतला, ज्याला म्हणतात वर्तुळाचा अंतर्भाग. काय म्हणतात? अंतर्भाग म्हणजे इनर साइड, वर्तुळाची, सर्कलची इनर साइड. आणि हा जो दिसतोय तुम्हाला वर्तुळाचा बाह्य भाग, याला काय म्हणतात? वर्तुळाचा बाह्य. समजा जर आता इथे एखादा टी नावाचा एक इथे बिंदू असेल तर तो वर्तुळाच्या बाहेर आहे, वर्तुळाच्या बाह्य भागावर आहे. पण इथे मात्र एखादा बिंदू असेल एस नावाचा, तर तो वर्तुळाच्या आतमध्ये आहे. आणि हे वर्तुळाच्या वर आहे. ए बी सी हे वर्तुळाच्या वर आहे. हा सेंटर पॉइंट आहे, वर्तुळाच्या आतमधला, अंतर्भागामधला पॉइंट आहे. आणि हा बाह्य भाग, जो बाहेरचा भाग आहे, त्यावरील हा बिंदू आहे टी. समजलं बालमित्रांनो तुम्हाला? वर्तुळावर अंतर्भाग आणि बाह्य भाग हे समजलं? आता पहा, जे बाह्य वर्तुळावर जे बिंदू असतात, हा समजा वर्तुळावर बिंदू असेल हा, तर हे त्रिज्येच्या अंतराचे एवढे असतात. आणि ही त्रिज्याच आहे शेवटी, है ना? त्रिज्येच्या अंतरा एवढे असतात. आणि अंतर्भागामध्ये जर असलेले जे बिंदू आहेत असलेले ते त्रिज्येपेक्षा कमी असेल, त्याचं काय असेल अंतर? त्रिज्येपेक्षा कमी असतील अंतर्भागावर असलेले. वर्तुळावर असेल तर ते त्रिज्या एवढे, आणि वर्तुळाच्या बाहेर असेल तर त्रिज्येपेक्षा जास्त अंतर असेल, रेडियस पेक्षा. म्हणजे वर्तुळावर जे आहे त्याचं रेडियस इतकं अंतर सेम टू सेम अंतर असतं,
जर वर्तुळाच्या इनर साइडला असेल तर ते वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा कमी अंतर असेल, याच्यापेक्षा लहान आहे ना, लहान अंतर आहे. आणि वर्तुळाच्या बाहेर असेल तर वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा ते जास्त अंतर असतं. ओके, चला आता अजून एक दुसरा भाग समजून घेऊ आपण. तर इथे समजून घेऊया. हा आपला सेंटर पॉइंट आहे पी. इथे वर्तुळावर असे दोन भाग झालेले दिसतात, ज्याचे नाव ठेवू आपण एस आणि आर. बघा आता हे एस आर जे दोन बिंदू दिसत आहेत तुम्हाला, एस आणि आर हे जे दोन बिंदू दिसतात, या दोन बिंदूमुळे काय झालं आहे, या वर्तुळाचे दोन भाग झाले. वरचा भाग हा खालचा भाग दिसतोय तुम्हाला, असे दोन भाग झालेले, दोन पार्ट झालेले आहेत या दोन बिंदूमुळे, आहे की नाही. मग आपण आणि या हे जे दोन भाग आहेत, म्हणजे हा इतका भाग आणि हा इतका भाग, यांना नाव आहे, यांना म्हणतात वर्तुळ कंस. काय म्हणतात त्यांना? वर्तुळ कंस. यांचं नाव काय आहे? वर्तुळ कंस. आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल, वर्तुळ कंस. मग आता इथे जर एखादं आपण नाव दिलं टी, तर एस टी आर हा एक वर्तुळ कंस होईल. आणि इथे जर आपण नाव दिलं ओ, तर एस ओ आर हा दुसरा वर्तुळ कंस होईल. समजलं का? आणि हे जे दोन बिंदू असतात ना, यस आणि आर, याला अंत्यबिंदू, अंत्य म्हणजे शेवटचे, या वर्तुळ कंसाचे शेवटचे बिंदू जे असतात, अंत्यबिंदू जे असतात, ते यस आणि क्यू असते. याचे अंत्यबिंदू तेच आहेत आणि याचे अंत्यबिंदू तेच आहेत. यस क्यू मुळे या वर्तुळाचे सर्कलचे दोन पार्ट झाले, दोन भाग झाले आहेत आणि यालाच वर्तुळाचा कंस असे म्हणतात. आणि जर आपण इथे एक बिंदू अजून घेतला तर आपल्याला लिहायला सोपं जाते. एस टी आर आणि एस ओ आर हे दोन वर्तुळाचे कंस आहेत. बघा बालमित्रांनो, एवढ्या कॉन्सेप्ट आपण समजून घेतल्या. तुम्हाला समजल्या काय कॉन्सेप्ट सगळ्या? समजल्या का बालमित्रांनो? लिहून घ्या पटकन, समजल्या असतील तर सांगा मला. याला कंसाची टोकही म्हणतात, टोक किंवा अंत्यबिंदू. एस आणि आरला काय म्हणतात? कंसाची टोके किंवा अंत्यबिंदू. अंत्य म्हणजे शेवटचे, कंसाची टोके किंवा अंत्यबिंदू असे म्हणतात. बघा आपण एकदा परत बघूया की आपण कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट बघितल्या. आपण पहिले काय बघितलं? आपण सेंटर पॉइंट बघितला आहे ना. सेंटर पॉइंट नंतर बघा हे ए बी सी हे जे आहेत, हे बिंदू जे आहेत हे वर्तुळावर आहेत, वर्तुळावर है ना. आणि वर्तुळाची जी तुम्हाला बाहेरचं हे दिसतंय, वरील वर्तुळाच्या कडेची लांबी, वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे परिघ होय. वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे परिघ होय. वर्तुळाच्या आतमध्ये जे बिंदू असतात त्याला अंतर्भाग, त्याच्या आतमध्ये काही बिंदू असतात, वर्तुळाच्या बाहेर काही बिंदू असतात, त्याला बाह्य भागाला असणारे बिंदू म्हणतात, त्याला अंतर्भागात असणारे बिंदू म्हणतात. इथे बघितलं आपण की वर्तुळाचा जो सेंटर पॉइंट आहे आणि वर्तुळावरचा एखादा पॉइंट आणि सेंटर पॉइंट यांच्या हे जर दोन जोडले तर वर्तुळाची रेडियस तयार होते, म्हणजे त्रिज्या तयार होते. अशा असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो वर्तुळामध्ये आणि ते सगळे समान लांबीचे असतात, समान अंतरांचे असतात, समान मापाचे असतात. आणि समजा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तर त्यापासून जीवा तयार होते. आणि जर ही जीवा सेंटर पॉइंट मधून जात असेल तर ती वर्तुळाचा डायमीटर म्हणजेच वर्तुळाचा व्यास असे तिला म्हणतात. आता आपण बघितलं की वर्तुळाची त्रिज्या असते त्याच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. आता इथे जर बघितलं आपण तर यस आणि आर या दोन बिंदूमुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत, त्यांनाच वर्तुळ कंस असे म्हणतात. आणि हे यस आणि आर आहेत, या दोघांना वर्तुळाची अंत्यबिंदू किंवा टोक म्हणतात. आणि याला जर वाचायचं असेल तर वर्तुळ कंस एस टी आर आणि वर्तुळ कंस एस ओ जी ओ आर असं आपण वाचतो. ओके, एवढं समजलं सगळ्यांना? चला याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यांचं लिहून झालं असेल.
बघा बालमित्रांनो, आता आपण प्रश्न घेऊया. बघा पहिला पहिला क्वेश्चन आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेंटीमीटर आहे. तर पुढील पैकी बरोबर विधान कोणते? विधान कोणते? एक नंबरचं विधान आहे, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल. 9 सेंटीमीटर असेल. दुसरा आहे, व्यासाची लांबी 9 सेंटीमीटर असेल. तिसरा आहे, त्रिज्येची लांबी 18 सेंटीमीटर असेल. आणि द फोर्थ सेंटेन्स इज दॅट व्यासाची लांबी 36 सेंटीमीटर असेल. बघा आता आपण प्रश्न समजून घेऊया बालमित्रांनो. अतिशय सोपा भाग आहे, छान समजून घ्या व्यवस्थित, तुमच्या नेहमीसाठी कामात पडणार आहे. 8वी 9वी 10वी पर्यंत सुद्धा तुम्हाला सर्कल सोबत असतं. तुम्ही इथे जर छानपैकी समजून घेतलं, व्यवस्थित समजून घेतलं, लक्ष देऊन समजून घेतलं, तर 9वी 10वी 6वी 7वी 9वी 10वी तुम्हाला शिकायचीच गरज नाही वर्तुळ. ओके, म्हणजे फक्त सर्कल शिकायची गरज नाही. बघा त्याचं काय म्हणणं आहे की वर्तुळाच्या केंद्रातून, हा केंद्र आपण घेतलं पी, जाणाऱ्या जीवेची लांबी, आता वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली जीवा आहे म्हणते, ही जीवा आहे. आता जेव्हा ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तेव्हा त्याला डायमीटर म्हणतात, व्यास म्हणतात, आहे की नाही. याचं पूर्ण याचं माप वजन किती दिलंय, माप किती दिलंय, तर 18 सेंटीमीटर आहे पूर्ण. पण आता हे 18 सेंटीमीटर असेल तर कोणतं विधान, 4 विधानापैकी का 4 सेंटेन्स पैकी कोणतं राईट आहे? बघा आता इथून हे पूर्ण एस एल हे किती आहे, 18 सेंटीमीटर आहे. हा व्यास आहे, डायमीटर आहे. आपण पाहिलं की डायमीटरच्या हाफ काय असते, त्रिज्या. म्हणजे किती होईल, हे जर 18 असेल तर हे 9 सेंटीमीटर होईल पीएल. इकडे एसपी सुद्धा 9 सेंटीमीटर होईल. एवढं कळलं का मित्रांनो? मग आता बघा, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे. व्यासाची लांबी 9 व्यासाची असेल का, नाही, व्यास म्हणजे डायमीटर. डायमीटर तर तयार झाला, त्यांनी सांगितलं की सर्वात मोठी जीवा, सर्वात लांब जीवा तुम्हाला माहित आहे ती डायमीटर असतो, 18 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. त्रिज्येची लांबी 18 सेंटीमीटर नाही, आपण काढली 9 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे पण रॉंग आहे. आणि व्यासाची लांबी 36 सेंटीमीटर, हे पण रॉंग आहे. म्हणजे याचा आन्सर आहे, आन्सर नंबर 1, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल, म्हणजे रेडियस 9 सेंटीमीटर असेल. आणि म्हणून हा डायमीटर दिलेला आहे 18 सेंटीमीटर डायमीटर दिलेला असल्यामुळे त्याला जर आपण 2नी भागलं तर आपल्याला काय मिळते, 9 उत्तर मिळते. म्हणजे 9 सेंटीमीटर ही काय आहे, ही रेडियस आहे. ही काय आहे, रेडियस. रेडियस काढायचं असेल तर आपल्याला डायमीटरला 2नी डिवाइड करावं लागेल. आणि आपण जर 2नी डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 9 सेंटीमीटर. म्हणजे
ही रेडियस आहे म्हणजे त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल. याचा ॲक्युरेट ऑप्शन नंबर आहे किंवा उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता एक आकृती दिलेली आहे इथे. ही एक कॉर्ड आहे इथे, जीवा AB नावाची. ही एक जीवा आहे जी डायमीटर आहे, सेंटर पॉइंट मधून गेलेली आहे. एक असं आहे. ओके, आता त्यांनी काय विचारलंय, सोबतच्या आकृतीतील. बघा क्वेश्चन काय विचारलंय. सोबतच्या आकृतीतील यम केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती. रेघ AB, रेघ CD, रेघ DN आणि रेघ MN. बघा बालमित्रांनो, प्रश्न वाचून घेऊया आपण पहिले. ही सोबतच्या आकृतीतील, ही जी आकृती आहे या आकृतीतील यम, आपल्याला माहिती हा सेंटर पॉइंट आपण इथे घेतलेला आहे ज्याचं नाव आहे यम केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती. जीवा नाहीये. जीवा म्हणजे वर्तुळावरचे दोन कोणतेही बिंदू, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू. आता हे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू म्हणजे ही जीवा आहे. हे पण वर्तुळावरचे कोणते, हे जीवा आहे. ND ही पण जीवा आहे. मग कोणती अशी गोष्ट रेघ आहे की जी जीवा नाहीये. तर बघा हा N आणि हा M, ही जी आहे ही जीवा नाहीये, कारण ही रेडियस आहे. काय आहे ही? रेडियस आहे, त्रिज्या आहे. कारण सेंटर बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू याला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या असते. म्हणजे ही जीवा नाहीये. म्हणजे कोणती जीवा नाहीये, तर रेघ MN ही जीवा नाहीये कारण ती त्रिज्या आहे. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. ओके, आता अजून एक दिलेली आहे आकृती दिलेली आहे. सर्कल सेंटर पॉइंट C PC Q.
ही जीवा आहे, कारण ही डायमीटर सेंटर पॉइंट मधून गेलेली नाहीये, त्यामुळे जीवा आहे. ही सुद्धा जीवा आहे, BN जीवा आहे. आणि ही MN ही सुद्धा एक जीवा आहे. हा सेंटर पॉइंट आहे सी. सी हा काय आहे? सेंटर पॉइंट आहे. आता प्रश्न काय आहे? आकृतीतील सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातील आकृतीतील सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातील सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती? सर्वात मोठी जीवा कोणती? बघा ऑप्शन नंबर 1 आहे रेख MN, रेख M आणि N, रेख PQ, रेख PQ, रेख AB आणि रेख BN. बघा आता आपण प्रश्न समजून घेऊ आधी की आकृतीतील सी केंद्रबिंदू आहे पहिले सांगितलं आपण असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा. तुम्हाला मी आधी सांगितलंय की वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे कॉर्ड ती कोणती असते, तर तो त्या आकृतीचा डायमीटर असतो किंवा व्यास, त्या वर्तुळाचा व्यास किंवा डायमीटर म्हणजे सर्वात मोठी जीवा. मग आता इथे डायमीटर कोणता आहे? रेख P आणि Q, रेख P आणि Q. सर्वात मोठी जीवा कोणती असते, तर तो डायमीटर असतो. हा एकच इथे दिलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. रेख PQ ही आपली सर्वात मोठी जीवा आहे जी वर्तुळाचा डायमीटर असतो. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण बालमित्रांनो. वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात वर्तुळाचे व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूंना काय म्हणतात? त्या बिंदूला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे केंद्र, कंसाची टोके, वर्तुळावरील बिंदू, किंवा वर्तुळाच्या बाह्य भागावरील बिंदू. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू. प्रत्येक वेळेस काय करायचं की जेव्हा असे तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतील की वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात, पण काढून पाहिजे बेटा. प्रत्येक वेळेस काय करायचं? काढून बघायचं.
हा वर्तुळाचा सेंटर पॉइंट आहे पी. आता ते काय म्हणतात वर्तुळाचे सर्व व्यास म्हणजे डायमीटर ज्या बिंदूत छेदतात बा कुठे छेदून राहिले कुठे भेटत आहेत ते एकमेकाला सगळे कुठे छेदत आहेत जोपर्यंत ते सेंटर मधून जात नाही तोपर्यंत त्याला डायमीटर म्हणतच नाही. म्हणून तो सेंटर मधून गेलेच पाहिजे, सेंटर बिंदूतून गेलेच पाहिजे. आता बघा हे कुठं सगळे छेदत आहेत सेंटर बिंदूला. कुठं छेदत आहेत सगळे सेंटर बिंदूला. म्हणजेच आपला आन्सर काय राहील की वर्तुळाचे सगळे व्यास हे त्याच्या केंद्रामध्ये केंद्रबिंदू असते जो सेंटर बिंदू केंद्रबिंदू त्याला छेदतात. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. चला पुढचं बघू आपण. बघा आता आकृतीतील पटापट लिहा म्हणजे जास्त प्रश्न होतील आपले. वर्तुळावरील आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले. प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले. तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. किती रेषाखंड काढता येतील. आता हा जो क्वेश्चन आहे 2017 ला येऊन गेलेला आहे. त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे 6, दुसरा आहे 8, तिसरा आहे 10 आणि चौथा आहे 12. मग आता आपण क्वेश्चन समजून घेऊ की आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येईल. आता त्यांनी आकृती दिली आहे अशी आणि त्याच्यावर बिंदू दिलेले आहेत. ओके बघा आता कोणते कोणते बिंदू दिलेले आहेत. एम क्यू पी ओ एन. आता बघा हे 5 बिंदू त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी काय म्हटलं की आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर आपल्याला किती रेषाखंड काढता येतील जास्तीत जास्त किती काढ. बघा आता आपण जोडून पाहू. आणि इथे एक जोडला एक रेषाखंड मिळाला. इकडे हा जोडला दुसरा मिळाला. हे 2 जोडले हा तिसरा मिळाला. हे 2 जोडले चौथा मिळाला. हे 2 जोडले पाचवा मिळाला. बरोबर. आता पहा आता आपण जसं क्यू आणि एम केला तसंच आपण एम आणि क्यू करू शकतो. उलट उलट जा उलटे जोडा एम. जसं आता पहा एम क्यू झाला एक रेषाखंड. दुसरा काय होईल क्यू एम आहे ना. क्यू पी एक रेषाखंड झाला. दुसरा काय होईल पी क्यू है ना. पी ओ हा एक रेषाखंड झाला. ओ पी हा रेषाखंड होईल. ओ एन हा रेषाखंड झाला. एन ओ हा रेषाखंड होईल. एम एन हा रेषाखंड झाला एक आणि दुसरा एन एम. अशा प्रकारे आपण किती रेषाखंड पाहू शकतो असे जास्तीत जास्त तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आपण किती रेषाखंड काढू शकतो जास्तीत जास्त असे 10 रेषाखंड आपण काढू शकतो. म्हणजे आपला ऑप्शन काय आहे राईट ऑप्शन कुठलं आहे आपलं तर ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा समजलं का बालमित्रांनो. समजत आहे का तुम्हाला. समजत आहे. छान सोपं जात आहे. जरीही मोठे मोठे दिसत असले तुम्हाला प्रश्न मात्र अतिशय सोपे आहेत. पटापट समजतात. वाचायला खूप कठीण वाटतात. त्यासाठी वाचल्यानंतर बापरे इतका मोठा प्रश्न कठीण असेल पण जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा मात्र ते अतिशय सोपे वाटायला लागतात. बघा हा किती सोपा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो आपण. आता ही एक आकृती दिलेली आहे याच्यावर 2 प्रश्न विचारलेले आपण ही आकृती काढून घेऊया पहिले.
सर्कल आहे. आता हा माझा सर्कल समजून घेत जा तुम्ही. हा, पी डायमीटर आहे, बी ए बी हा डायमीटर आहे, पी हा सेंटर पॉइंट आहे, ई एफ ही कॉर्ड आहे, जीवा. पी आणि डी ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. इकडे ही लांबी म्हणजे हा झाला डायमीटर. परत एक एच, डी एच हा परत डायमीटर आहे एक. इकडे एम पी एम ही रेडियस आहे आणि इथे जी एच ही कॉर्ड आहे म्हणजे जीव आहे असं दिलेलं आहे. आता त्याच्यावर क्वेश्चन विचारलं आहे त्यांनी की या वर्तुळातील जीवांची संख्या किती आहे. कॉर्ड, जीवांची संख्या किती आहे, कॉर्ड किती नंबर आहे त्याच्यामध्ये किती आहे. ऑप्शन आहे 1, 2, 3 and 4. बघा आता ही आकृती काढून दिलेली आहे आपल्याला आणि या आकृतीमध्ये किती जीवा आहे. जीवा म्हणजे कॉर्ड किती आहे विचारलेला आहे. किती कॉर्ड आहे मग बघा, ही ई आणि एफ ही एक कॉर्ड आहे 1, ए आणि बी ही कॉर्ड आहे कारण ही डायमीटर आहे आणि कॉर्ड आहे. सर्वात लांब कॉर्ड असते डायमीटर. म्हणजे बघा ई एफ झाली एक, ए बी झाली एक, डी एच ही झाली एक आणि जी एच ही एक आहे. दिसते जी एच ही एक आहे. ओके, म्हणजे किती डायमीटर कॉर्ड झाल्या 1, 2, 3 आणि 4. किती डायमीटर किती कॉर्ड झाल्या, किती जीवा झाल्या पूर्ण याच्यामध्ये किती जीवा आहे म्हणजे किती कॉर्ड आहे त्याच्यामध्ये तर 4. 1, 2, 3, 4 समजल्या. 4 ही ई एफ, ही ए बी, ही बी एच आणि ही जी एच ह्या दोन सर्वात मोठ्या. जो डायमीटर असतो तो सर्वात मोठी कॉर्ड असते. जो वर्तुळाचा डायमीटर असतो तो सर्वात मोठी कॉर्ड असते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया याच्यावरचा आपण. पुढचा क्वेश्चन आहे या वर्तुळात किती त्रिज्या आहे. या वर्तुळात किती त्रिज्या आहे म्हणजे रेडियस. किती रेडियस आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 किती रेडियस आहे. बघू मग आता आपण किती रेडियस आहे याच्यामध्ये. बघा आता एक दिसते पी एच, कोणती आहे पी एच रेडियस, पी बी आहे, पी डी आहे, पी डी आणि पी ए आहे. आता पी एम बघा आता पी बी, ए पी, डी पी, एम पी आहे ना. बी पी, डी पी, ए पी, एम पी आणि पी एच व एच पी. बघा 1, 2, 1, 2, 3, 4 आणि 5 किती आहेत मग किती रेडियस आहे. जीवा रेडियस किती आहे 5 रेडियस आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट. सॉरी किती 2, 3, 4, 5, 6 आहे. किती 6 नाही आहे 5 आहे. पी एच डबल केली. बघा इथे पण पी एच लिहिलं मी, इथे पण पी एच लिहिलं. परत परत पी एच झाल्या. पी एच आधीच घेतली गेली होती. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 किती आहेत मग त्या रेडियस किती आहे सांगा सगळ्यांनी 5. म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर आहे आपला सांगा सगळ्यांनी. चार्ट मध्ये लिहा पटापट. चार्ट मध्ये लिहून पाठवा बालमित्रांनो. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. ओ केंद्र असलेल्या
वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस, वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे 6 सेंटीमीटर आहे. पी हा बिंदू वर्तुळ केंद्र ओ पासून, वर्तुळ केंद्र ओ पासून 4.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर पी हा बिंदू कुठे आहे? कुठे आहे? बघा ऑप्शन काय? ऑप्शन 1 आहे वर्तुळावर, ऑप्शन 2 आहे वर्तुळाच्या बाह्य भागात, आउटर साइड, थर्ड आहे वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे इनर साइड, आणि फोर्थ आहे वर्तुळाच्या केंद्रस्थानी, वर्तुळाच्या केंद्रस्थानी. बघा समजून घ्या बाळमित्रांनो, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. पी हा बिंदू वर्तुळ केंद्र ओ पासून 4.6 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर पी हा बिंदू कुठे आहे? तर चला आपण करू आता. केंद्र कोणतं आहे? सेंटर पॉइंट कोणता आहे? ओ आहे. ओके, ओ. आणि वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर. कुठली त्रिज्या आहे? कुठल्याही वर्तुळावरचा बिंदू. हे अंतर किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. पी हा बिंदू वर्तुळ केंद्र ओ पासून, समजा पी आहे हा 4.5 आहे. आता हे जर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अंतर असेल तर 4/5 किती होईल? ते बघा आता 1 2 3 4 5 आणि 6 असं आहे. म्हणजे इथे येऊ शकते ते 1 2 3 4 आणि इतके दिसू शकते 4.5 सेंटीमीटर. आता इथं कोणता आहे म्हणजे पी पी बिंदू आहे. इथे कुठला बिंदू आहे? हा एक बिंदू आहे इथे या अंतरावर, त्याचं नाव आहे पी. 4.5 सेंटीमीटर अंतरावर पी नावाचा बिंदू आहे. मग हा बिंदू कुठे आहे सांगा? कारण रेडियस जर 6 सेंटीमीटर आहे त्याच्यापेक्षा नक्कीच अंतर कमी आहे. या अंतरापेक्षा अंतर कमी आहे. कमी आहे म्हणजे तो वर्तुळाच्या आतमध्ये आहे. वर्तुळावर आहे का? दिसते का तुम्हाला? या कडेच्या लांबीवर दिसते का? नाही. वर्तुळाच्या बाह्य भागात आहे का? इतक्या दूर गेलाच नाही तो. वर्तुळाच्या अंतर्भागात. वर्तुळाच्या केंद्रस्थानी इथे आहे का? नाही. म्हणजे तो कुठे आहे? वर्तुळाच्या अंतर्भागात, आतल्या भागात आहे तो. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. पटकन लिहा बालमित्रांनो. आपला अजून एक होतो प्रश्न, हा किती सोपा आहे. बघा क्वेश्चन पटकन समजून घेऊया. पी केंद्र असलेल्या वर्तुळावर, पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे. यम हा बिंदू आहे. बिंदू यम हा पी पासून 4 म्हणजे 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर पुढील पैकी
कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल. वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल. ऑप्शन आहे 9 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 8.2 सेंटीमीटर. बघा आता आपण समजून घेऊया. आपण क्वेश्चन पहिले समजून घेऊया सगळ्यांनी. बघा सेंटर पॉइंट कोणता दिलेला आहे? एम. सेंटर पॉइंट कोणता दिला आहे? एम. सॉरी पी. पी केंद्र असलेल्या वर्तुळावर वर्तुळावर एम हा बिंदू आहे. वर्तुळावर आहे हा बिंदू एम. वर्तुळावर एम बिंदू आहे. बिंदू एम हा पी पासून 4 सेंटीमीटर आहे. हे जे अंतर आहे किती आहे? 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. तर पुढील पैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? आता वर्तुळाची जीवा, त्याची लांबी, आता तुम्हाला माहित आहे सर्वात मोठी जी जीवा असते वर्तुळाची ती किती असते? ती कोण असते? सर्वात मोठी जीवा कोणती असते? सर्वात मोठी जीवा असते व्यास, है ना? सर्वात मोठी जीवा काय असते? व्यास असते. आता सर्वात कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? म्हणजे किती लांबी असू शकते? आता या डायमीटरची समजा हे 4 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर, दोन्ही मिळून किती झाले? 8 सेंटीमीटर. म्हणजे या जीवेची लांबी सर्व कोणत्या रेघेची लांबी? तर जी जीवा आहे किंवा डायमीटर आहे, तर या डायमीटरची लांबी किती असू शकते? 8 सेंटीमीटर असू शकते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा त्याचे डबल असते ना ते. पटकन राईट डाऊन करा. बघा अजून एक आपण समजून घेऊ की एक आहे की पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणतं? 2017 ला हा क्वेश्चन आलेला आहे. पुढील सेंटेन्स पैकी कुठलं फॉल्स सेंटेन्स आहे? एक आहे बा, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. माहितच आहे तुम्हाला वर्तुळाचा हा जो व्यास आहे डायमीटर आहे त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे बरोबर आहे, त्रिज्येच्या दुप्पटच असतो. दुसरं आहे सेंटेन्स, वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. डायमीटर म्हणजे सर्वात मोठी कॉर्ड आहे. सर्वात मोठी कॉर्ड आहे डायमीटर, म्हणजे त्याला जीवा म्हणतो. म्हणजे सर्कलची सर्वात मोठी जीवा किंवा कॉर्ड म्हणजे डायमीटर असतो. बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. हे पण बरोबर आहे. ही जी रेडियस आहे याच्यापेक्षा निमपट असते, अर्धी असते. हा 8 आहे तर ही 4 आहे म्हणजे निमपट आहे. निमपट म्हणजे अर्धी. निमपट म्हणजे अर्धी, तर अर्धी असते. बरोबर आहे, व्यासाच्या अर्धी असते. आणि सगळ्यात शेवटी म्हटलंय त्यांनी की एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. एका वर्तुळात आपल्याला एकच काढता येते का डायमीटर? एकच व्यास काढता येतो का? नाही, आपल्याला असंख्य व्यास काढता येतात. त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. ओके बाल मित्रांनो, मजा आली आज सर्कल शिकायला? आवडलं सर्कल? सर्कल मध्ये काय काय पाहिलं आपण? सर्कल मध्ये त्रिज्या पाहिली, ज्याला आपण रेडियस म्हणतो. डायमीटर पाहिला, त्याला व्यास म्हणतो. डायमीटर म्हणजे सर्वात मोठी कॉर्ड असते, जीवा असते वर्तुळाची. ओके, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडले तर जीवा तयार होते. सेंटर पॉइंट आणि वर्तुळावरचा एक बिंदू जोडला तर रेडियस तयार होते. वर्तुळाच्या कडेची जी लांबी असते, पूर्ण कडेची लांबी, त्याला परिघ म्हणतात. आता तुम्ही बघितलं की जी वर्तुळाची त्रिज्या आहे ती व्यासाच्या निमपट असते, अर्धी असते. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे तुम्ही समजून घेतलं की नाही? आपण वर्तुळ कंस पण शिकलो
की दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात, दोन पार्ट होतात, त्याला वर्तुळ कंस म्हणतात. अशा प्रकारे आज आपण पूर्ण सर्कल आज आपण आपल्या इथे पूर्ण केलं. आपण काही प्रश्न पण सोडवले आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना जर आजचा क्लास आवडला असेल तर तुम्हाला काय करावं लागते माहीतच आहे. सगळ्यांनी मस्त मस्त लाईक करा पटापट. सगळ्यांनी लाईक करा. आणि आता वेळ कोणती झाली आहे? चला तर मग बालमित्रांनो, बाय बाय बाय. चला भेटू पुढे आपण.